शास्त्राच्या याला जे ज्याच्यामध्ये जिवंत राहिले हा गुन्हा आहे त्याचा. त्याला गोळी लागली म्हणून त्याच्याकडे कोण लक्ष देणार नाही. त्याला BMCमध्ये किंवा याच्यामध्ये मेला असता तर त्याला लगेच एक हे केलं. ते प्रसिद्धीसाठी करतात. पैसे कोण मेला संपला. पोलीसवाला तर असा सरळ मरत नाही की आपली पूर्ण जिंदगी जगून कधीच पोलीसवाला कुठला मेले. अपुरी जिंदगी दिले. जरी रिटायर झाला एखादा तरी तो 2 वर्षात अपंग किंवा काहीतरी होतोच. मुंबई पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन दररोज करोडोंच्या स्वप्नांचे रक्षण करणारी यंत्रणा. याच यंत्रणेतील कनिष्ठ दर्जावर काम करणारा अधिकारी म्हणजे हवालदार. हवालदार हे पद इंग्रजांच्या काळात अस्तित्वात आले. त्या काळी पोलीस चौकीची जबाबदारी ही हवालदाराचीच असायची. पण आज हवालदार म्हणजे नेमके काय? पांडू हवाल, that's all. Corruption, money, you will ask for money. Well, I think instead of standing at traffic signals collecting money, they can do a lot of other things. Basically, they should be respectful. They should know the law themselves and try not to side with the wrong people. हवालदार म्हणजे एक जाडी, कामचुकार, भ्रष्ट व्यक्ती असा एक समज आहे. पण हीच खरी परिस्थिती आहे का? हवालदार म्हणजे कनिष्ठ दर्जाचा वरिष्ठ अधिकारी पण आहे. जसं आमच्या जबाबदाऱ्या की महत्त्वाचे बंदोबस्त, दिनक्रमाचे महत्त्वाचे काम जसे आम्ही करतो तसेच हे हवालदार पण व्यवस्थित कामं करतात. सकाळी त्याला कमीत कमी 7 वाजता घरातून बाहेर पडावं लागतं. जर तो मुंबईच्या बाहेर राहत असेल तर त्याला 2 तास लागतात. मुंबईच्या जवळपास राहत असेल तर त्याला पाऊण तास किंवा अर्धा तास कर्तव्याला यायला वेळ लागतो. कमीत कमी त्याचे 16 तास कर्तव्य होत असतं दिवसाभरात. पोलीस झाल्यानंतर त्याला जे कर्तव्य नेमून दिलं असेल त्याला ते कर्तव्य बजावावं लागतं. त्याशिवाय अचानक येणारा बंदोबस्त, निदर्शन असतील, मोर्चा असतील, VIPs असतील, त्यांना संरक्षण करणं, तिथं जाणं, त्याशिवाय त्याला इतर कर्तव्य करावं लागतं. म्हणजे कमीत कमी एका अंमलदाराला, मग कॉन्स्टेबल पासून हवालदार असेल किंवा अधिकारी असतील, सर्वांना दिवसाभरात 2 ते 3 कर्तव्य असं बजावलं लागतं. हाय अलर्ट असल्यानंतर आम्ही समजून जातो. जोपर्यंत आम्हाला आदेश असतात की आता आपल्याकडं हाय अलर्ट आहे तोपर्यंत आम्ही जागा सोडत नाही. आम्ही 24 तास हो, 48, 36 तास जसं आम्हाला आदेश असेल तसं आम्ही तोपर्यंत ते कर्तव्य करत असतो. आपण आपली तक्रार त्यांच्याकडे नोंदवतो. पण ते आपल्या समस्या कोणासमोर मांडणार? समस्या म्हणजे अशा आहेत की आता आम्हाला अति महत्त्वाचे बंदोबस्त, सणासुदीच्या वेळेस सुट्ट्या बंद असतात. काही सणासुदीला आमच्या रजा बंद होतात त्यावेळेस आम्हाला कधी आम्हाला महिनाभर सुद्धा मुलांना भेटता नाही. कुटुंब आणि काम, जर मला कर्तव्य लवकर असेल तर लवकर उठून माझ्या कुटुंबाची पूर्ण तयारी करून वेळेत जे कर्तव्य दिलेत तिथे पण वेळेत येणं. मला जास्तीत जास्त कसं मी माझ्या कर्तव्यावर वेळेत येईल अशा पद्धतीने मी वेळ काढून. अपेक्षा एवढ्याच आहेत की आता सध्या मनुष्यबळ कमी आहे पोलीस खात्यामध्ये. आम्ही जाणतो आहे. आम्ही एकाकडून 3-3, 4-4 कर्तव्य करताना खूप आम्हाला त्रास होतो. जसं 1860चा कायदा आहे, याचा कंपनी ॲक्ट आहे, त्या 8 तास कमीत कमी वर्करला 8 तास. मग तो कामगार कुठल्या क्षेत्रात असो, मग तो पोलीस असो, कंपनीत काम करणार असो, इंडस्ट्रीत काम करणार असो, कमीत कमी त्याला 8 तास कर्तव्य असतं. पण आम्ही 16, 12 तास कर्तव्य करतो. तर ते आमची मानसिकता शासनाने जाणली पाहिजे, पारखली पाहिजे आणि कसं याच्यापासून काही मार्ग निघेल त्यासाठी आम्हाला त्यांनी उपकृत करावं, आम्हाला त्यांनी माहिती द्यावी. खरं तर पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडण्याचीही परवानगी नाही. त्यांच्या ह्याच समस्यांना त्यांच्या परिवारालाही सामोरे जावे लागते. पोलीस क्वार्टर्स हा त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न. कुटुंबाला पगार पुरतच नाही खरं म्हणलं तर. माझा स्वतःचा भाऊ पोलीस आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर.
मग त्यामुळे त्याची मी ड्युटी बघत असतो ना की पूर्ण ती शेड्यूलच टाईट असते. आज फोन करेल घरी की बाबा मी येतोय, पण ते पण कधी शक्य नाही. इथे आमचं आता पोलिसवाल्यांचं आमचं काय आहे, आता आम्ही तर बघ आता मुलं आमची झाली भरती, आमचे मिस्टर नाही सर्व्हिस करून त्यातच गेले. मी काय सगळ्यांनाच घडत नाही की आपल्याला रूम घ्यावा किंवा काय करावं. पाणी व्यवस्थित नाही, रूम बरोबर नाही, काय नाही. रूमचे पण सगळं ते पण एवढं कलर काढून नाही, आमचे रूम पण व्यवस्थित नाहीत. इकडे पूर्ण असे हे झाले, चिरा पडल्या, कंप्लीट केले तरी ते लोक येत नाहीत. आता आम्हाला 33-34 वर्ष झाले कॅम्पात, पण एवढं स्वच्छ कॅम्प पण आता ना या 10-12 वर्षात तर कोण लक्षच देत नाही. हाय रूम बिम छान आहे, पण त्या रूमची पण देखरेख तेवढी झाली पाहिजे. माहीम, नायगाव, BDD चाळ येथील पोलीस क्वार्टर्सची परिस्थिती तर आणखीच बिकट आहे. शहराच्या सुरक्षतेवर अहोरात्र लक्ष असणाऱ्यांवर आज दुर्लक्ष का? सगळ्या बाजू ऐकल्यानंतर प्रश्न उद्भवतात. हवालदार हा समाजाचाच एक भाग नाही का? हवालदार हा सुद्धा एक माणूस नाही का? आणि राहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मुंबईकर स्वतःला सुरक्षित समजतात का? Yes. Mumbai is the most safest place throughout the India, what I feel. People remember terrorists like Kasab, but we don't remember the names of the police, like whoever helped us. Last month we had an incident like one old person, he just lost his way. He had come all the way from Shirdi to here. So we just called on our local police number, that's 100, and we just told them like this person has lost his way. So they were like, we'll be there in 5 minutes, and actually they were within 5 minutes over there on that position, and they just helped that person, and they just let him go back to his place, and he was safely at his home. Patrolling, there is patrolling in Mumbai nowadays. People are getting this. You see, if you go to Chapati or anything at night, there is police there the whole night. You will see a police van outside the Chapati. मला खूप चांगलं वाटतंय का मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय आणि अशी मुंबई पोलीसच्या जागी माझं फॅमिली अँड माय फ्रेंड्स दे आर सेफ. पोलीस आपली जबाबदारी सतर्क राहून योग्य पद्धतीने बजावत आहेत आणि आपली मुंबई ही भयमुक्त आणि अपघातमुक्त सध्या तरी चाललेली आहे. त्याबद्दल खरोखरच मुंबई पोलिसांचं कौतुक आणि त्यांचा हार्दिक अभिनंदन. जनतेच्या आमच्याकडून फार अपेक्षा आहे, तसंच आमच्याही जनतेकडून फार अपेक्षा आहे. जसं आम्ही त्यांना सहकार्य करतो प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक त्यांच्या अडचणीमध्ये, तसंच त्यांचं पण सहकार्य आम्हाला त्या पद्धतीचंच अपेक्षित आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी तरी आता 100 नंबर 103 टोल फ्री महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेला आहे. पोलीस आहेतच, शेवटी कोण नाही तर पोलीस आहेच प्रत्येक ठिकाणी, आणि पोलीस दादा म्हणून त्याला सरळ हाक मारावी. पोलीस बहिणीच्या मागे नक्कीच उभा राहील याची आम्ही खात्री घेऊ. हवालदार सर्वसामान्यांसाठी 24 तास कार्यरत असतो, पण आपण त्यांचा किती वेळ विचार करतो?